शिरपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली आहे। या कारवाईत तब्बल 7,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाला गधडदेव शिवारात कोडीदरामपूर रस्त्यालगत एका कुडाच्या झोपडीत बनावट देशी दारू तयार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानंतर निरीक्षक देविदास नेहुल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने छापा टाकला। कारवाई दरम्यान पथकाला 90 मिलीच्या देशी दारूचे 51 बॉक्स, 100 लिटर तयार बनावट दारू, 500 लिटर शुद्ध स्पिरिट, तब्बल 18,000 रिकाम्या प्लास्टिक बाटल्या तसेच बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले। याशिवाय घटनास्थळावरून एक चारचाकी वाहन देखील जप्त करण्यात आले। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 7,36,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी उजय सिंग उखडे, मनोहर हिरालाल पिंपळदे आणि मोंगा शिवाजी मुसळदे या तिघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयितांना शिरपूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान ही कारवाई दुय्यम निरीक्षक संतोष निकम, MD पाटील, जवान काशीनाथ गोसावी, प्रतीक्षा भामरे, केतन जाधव, हेमंत पाटील तसेच वाहनचालक रवींद्र देसले आणि निलेश मोरे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे।